सोमाटे टोल नाक्यावर स्थानिकांकडून टोलची आकारणी, नागरिकांच्या संतप्त भावना। सोमाटे टोल नाका हटवण्यासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलन आणि इतर विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान स्थानिक नागरिकांना टोलमधून सवलत मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। मात्र असं असताना टोल प्रशासनाकडून स्थानिकांकडून टोलची आकारणी केली जाते। त्यामुळे नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त केल्या जातात। दररोज सोमाटे टोल नाक्यावरून मावळ ते पिंपरी चिंचवड असा दिवसभर प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत। मात्र दर फेरीला सोमाटे टोल नाका येथे टोल घेतला जातोय। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी टोल नाका आंदोलनादरम्यान स्थानिकांना टोल आकारणी केली जाणार नाही, स्थानिक गाड्या या टोल मुक्त असतील अशी घोषणा केली होती। मात्र आता टोल प्रशासनाकडून या घोषणेला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। सोमाटे टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोलमध्ये सवलत आहे, मात्र टोल प्रशासनाकडून जबरदस्तीने स्थानिक नागरिकांकडून टोल वसुली केली जाते। कारला फास्टॅग नसल्यानं कर्मचाऱ्यांनी कारच्या क्रमांकावरून टोलचे पैसे बँक खात्यातून कापून घेतले। त्याबाबत SMS आल्यानंतर नागरिकांना समजतं। याचा प्रशासनाला जाब विचारला असता मेल करा, त्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील असं सांगितलं जात आहे। गेली 5-6 वर्ष आम्ही तळेगावमध्ये राहतो। तळेगावमध्ये प्रॉपर्टी घेऊन इथे येणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास होतोय। आम्ही पुणे शहर पिंपरी चिंचवड सोडून या बाजूला राहायला आलो। याचं कारण असं इथे मोकळी हवा आहे, चांगलं वातावरण आहे, पण या टोलचा आम्हाला नाहक त्रास सहन करायला लागतो। होतं असं की इथले लोकल व्यक्ती असून सुद्धा फास्टॅग गाडीला लावलेला नसताना सुद्धा नंबर टाकून डायरेक्टली पैसे कट केले जातात आणि असे महिनाभरातनं हजारो रुपये कट झाल्यामुळे इथले लोकल नागरिक भयंकर त्रासिक आहेत। मी इथला लोकल रहिवासी आहे आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करतो। पुण्यामध्ये माझं दिवसभरात 5 ते 6 वेळेला येणं जाणं असतं। निरनिराळ्या हॉस्पिटल्सना व्हिजिट करायला लागतात आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला या टोल नाक्यावरती गाड्यांची मोठी रांग असल्यामुळे वेळ जातोच, शिवाय टोल कट झाल्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सहन करायला लागतो। टोल अधिकाऱ्यांशी यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। प्रत्यक्षात फास्टॅग नसताना सुद्धा नंबर टाकून जेव्हा ह्यांनी पैसे कट केले टोल अधिकाऱ्यांनी, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की नंबर टाकून पैसे कट का केले, तर त्यांनी बँकेच्याकडे कॉन्टॅक्ट करायला सांगितलं, ज्याला काहीच अर्थ नाहीये। कारण नंबर टाकून जर पैसे कट झाले असतील तर अधिकाऱ्यांनी उत्तर देणं उत्तरदायित्व असतं, पण ह्याचं यांनी काहीच उत्तर दिलेलं नाही। सोमाटे टोल नाक्यावर सतत वाहनांची गर्दी असते। टोल नाक्यावर कुठल्याही पट्ट्या रंगवल्या गेल्या नाहीत। टोल पासून ठराविक अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा गेल्यास सर्व वाहने पैसे न घेता सोडून देण्याचा नियम आहे। असं असताना या टोल प्रशासनाकडून तो पाळला जात नाही। शेकडो वाहने टोल नाक्यावर अडकून पडतात। हा टोल नाका बेकायदेशीर आहे, तो बंद झालाच पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। टोलचा झोल गेले 20 ते 22 वर्ष चालू आहे। मागील कोरोना काळापासून या विषयाला थोडीशी चालना भेटलेली आहे। स्थानिकांना ज्यावेळेस टोल चालू झाला त्यावेळेस काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली। त्यानंतर याच ठिकाणी आंदोलनाच्या वेळी माननीय मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार, खासदार यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनांना मागे घेण्यासाठी हा टोल आजपासून फ्री अशा मोठमोठ्या घोषणा देऊन मोठमोठ्या प्रसार माध्यमांमधून हे सांगून सुद्धा आज हे टोल चालूच आहे। हा टोल का झोल यांनी मग आश्वासनं खोटी आश्वासनं का दिली असा मावळवासियांचा प्रश्न आहे। गेले गेली एवढी वर्ष टोल भरतायत, त्यात दुग्ध व्यवसाय असतील, भाजीपाला व्यापारी असतील, फळ विक्रेते असेल किंवा इतर व्यापारी असतील, त्यांना दिवसातनं 2 ते 4 वेळा या ठिकाणून ये जा करावं लागते आणि त्यांच्याकडनं हा टोल आकारला जातोय। ज्या घोषणा झाल्या त्यावेळेस त्या घोषणांना यांनी केराची टोपली दाखवली। यांनी त्या घोषणा सगळ्या प्रत्यक्ष उतरल्याच नाहीयेत। आज हे टोल चालू आहे। काहींचे फास्टॅग मधून कट होत आहेत, काहींचे नंबर प्लेट वरती गाडी पास झाली की नंबर प्लेट पाहून त्यावरती त्यांना दंड आकारला जातोय आणि तो दंड बँकेतून आपोआप कट होतो। प्रशासनाला जर विचारायला गेलं तर ते म्हणतात तुम्ही तुमची बँकेत चौकशी करा। आता टोल नाका जो आहे तो ते बेकायदेशीर आहेच काय हे पूर्ण सत्य आहे। गेली अनेक कागदपत्रांमधून राजपत्रांमधून प्रत्यक्ष तहसीलदारांनी पाहणी करून हा जो टोल नाका बेकायदेशीर आहे असं शासनाला लेखी कळवलेलं आहे। तिकडची रोलाबंदी झाली त्यांची। या टोल नाक्याविषयी ज्या भावना आहेत मावळवासियांच्या, त्याशिवाय विद्यमान मंत्री असेल, आमदार असेल यांनी कमीत कमी पूर्ण विचार करून मावळवासियांना तरी हा टोल नाका फ्री करून द्यावा अशी मावळवासियांची इच्छा आहे। आगामी विधानसभा निवडणुका असतील, नगरपालिका नगरपालिकेच्या सुद्धा आता निवडणुका लागतील, ग्रामपंचायत लागतील, ग्रामसेविका आणि लोकप्रतिनिधी यांनी या टोल नाक्याविषयी आता ही एक जागरूक भूमिका घेऊन मावळवासियांना न्याय द्यावा ही सामान्य मागणी आहे, ही काही चुकीची नाही आहे। तर यावरती विचार व्हावा ही नम्र विनंती। धन्यवाद।
मागील काही दिवसांपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असणाऱ्या सोमाटणे टोल नाक्यावर टोल आकारला जातो, त्याबाबत स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी टोल प्रशासनाला लेखी निवेदन दिलं. यावर टोल प्रशासनानं स्थानिक गाड्यांना टोल घेणार नसून याआधी कट झालेल्या टोल बाबत नागरिकांनी पुरावा देऊन ते पैसे परत करण्याचं आश्वासन दिलंय. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनी गाडीचे आरसी बुक व आधार कार्ड टोल प्रशासनाकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. IRB आणि संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलं की आपण स्थानिक वाहनांना जो काही टोल वसुलीतून किंवा टोलमधून माफ केला होता त्याचीच परत आपण ज्या पद्धतीने वसुली करताय त्यामध्ये नंबर प्लेटवरती किंवा बाकीच्या ह्याच्यावरती स्कॅनिंग करून आपण डायरेक्ट फास्टॅगला किंवा त्यांच्या अकाउंटला जे टोल वसुली करून त्यांच्यावरती लादण्याचं काम करताय. या बाबतीतल्या तक्रारी येत आहेत, तर त्यावरती संबंधित अधिकाऱ्यांनी मला काल आणि आजही भेटून स्पष्टपणानं सांगितलं की जो काही टोल मागील काही दिवसापूर्वी मावळ तालुक्यातल्या वाहनांवरती आकारला गेला किंवा वसूल केला त्या संपूर्ण टोलची परत फेड किंवा परत तो टोल त्यांच्या अकाउंटला दिला जाईल अशा पद्धतीने देखील त्यांनी आश्वासित केलं. याचबरोबर 30 जूनपर्यंत मावळ तालुक्यातील जेवढे स्थानिक आहेत त्या सर्व स्थानिक नागरिकांना ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत, ज्यांच्याकडे छोट्या माल वाहतूक गाड्या आहेत, त्यांनी आपल्या RC बुक आणि आधार कार्डची झेरॉक्स फक्त आमच्या ऑफिसला जमा करावी. त्याकरता त्यांनी स्वतंत्र व्यवस्था त्या सोमाटणे टोल नाक्याच्या बाजूला केलेली आहे. 30 जूनपर्यंत सर्वांनी आपलं RC बुक आणि आधार कार्डची झेरॉक्स दिली तर ते त्या पद्धतीनं सबमिशन करून पूर्णपणानं त्यांना मोफत टोलमधनं जाण्याची व्यवस्था करून दिली जाईल असं पण आतापर्यंत जो टोल कट झालेला आहे ज्या नागरिकांचा, याबाबत IRBच्या त्या टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना संबंधित विचारल्यावरती बँकेकडे विचारणा करा, इकडे करा असं उडवाउडवीची उत्तरं दिली. ज्यांच्याकडनं टोल वसुली झाली किंवा ज्यांच्या अकाउंट मधून त्याची डिबिट पडलेला आहे त्याचं जर त्यांनी काही प्रिंट आणून दिली अकाउंटची किंवा त्याचा काही पुरावा दिला तर ते इमिजिएटली 8 दिवसाच्या त्यांच्या अकाउंटला ते परत पैसे देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे.